हॅलो स्टुडंट्स, आपण पार्ट फर्स्टचा आता सेकंड लेसन चालू करणार आहोत. ऑलरेडी आपला फर्स्ट लेसन झालेला आहे. त्याच्यामध्ये एक्सरसाइज तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. न्यूमेरिकल्स एक्सरसाइज मधले जे न्यूमेरिकल्स तुम्हाला जमत आहेत तेवढे सगळे सोडवून मला पाठवायचं. जे काय अडचण असेल तिथं तुम्ही मला व्हॉट्सअपवरती वगैरे किंवा ॲपमध्ये आपल्या सांगू शकता. न्यूमेरिकल्समध्ये डाऊट येत असेल तर मला मेसेज करत राहा. आणि PYQ जे ते मी अपलोड केलेलं आहे ते PYQ तुम्हाला सोडवायचं आहे. आता मी दोन गोष्टी तुम्हाला डबल होत होत्या, एक वर्कशीट आणि PYQ. त्यापेक्षा आपण वर्कशीट कॅन्सल करून PYQच अपलोड करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज यायला लागले की सर वर्कशीट आणि PYQ डबल लोड होतो आहे. तर मग मी काय करणार आहे आता, वर्कशीटचे क्वेश्चन, बरेचसे क्वेश्चन म्हणण्यापेक्षा सगळेच PYQ मध्ये असल्यामुळं PYQ जरी तुम्ही कंप्लीट केलात, आता PYQ कंप्लीट करत असताना काय काळजी घ्यायची, PYQ कंप्लीट करत असताना अगदी सरळ सोपं आहे बेटा. की पहिले एक क्वेश्चन आहे, समजा केपलर्स लॉ, तर तो 3 वेळा 4 वेळा 5 वेळा रिपीट झाला असेल तर तो काही 5 वेळा लिहायचा नाही आपल्याला. फक्त ते कोणत्या वर्षी रिपीट झालंय किंवा त्याचे स्टार्स द्यायचे. जे मॅक्सिमम स्टार वाला क्वेश्चन असेल तोच असेल तुमचा बोर्डाचा गेस पेपर. म्हणजे मला बरेच विद्यार्थी विचारतात, सर आम्हाला थोडासा गेस द्या. गेस द्यायची गरजच नाही, गेस तुम्ही स्वतः करू शकता. म्हणजे मी आता अशा पद्धतीनं सिस्टम आपण चालू केलंय की विद्यार्थी घर बसल्या स्वतःचा गेस पेपर स्वतःच तयार करू शकतो. त्यासाठी काय करायचंय, काहीच करायचं नाही. फक्त बोर्डाचा जो PYQ मी अपलोड केलेला असते त्याच्यामध्ये एक क्वेश्चन बघायचा, तो किती वेळा रिपीट झाला तेवढे स्टार द्यायचे. जास्तीत जास्त स्टार वाले क्वेश्चन पहिले आणि बाकीचे क्वेश्चन नंतर तयारी करायचं. आता आपण चालू करणार आहोत पार्ट फर्स्टचा हा सेकंड लेसन. त्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. काही बेसिक कन्सेप्ट गरजेचे आहेत बेटा. एक व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 2दा बघावं लागेल तरच समजेल. समजून घ्या व्यवस्थित. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्याच्या अगोदर एलिमेंट काय म्हणायचं किंवा केमिस्ट्रीचा हा टॉपिक आहे. केमिस्ट्रीचा पूर्ण बेसच आपल्याला जमला पाहिजे. त्यासाठी एक सुंदर टेबल आहे. इथं झालेल्या गोष्टी थांबून थांबून व्हिडिओ तुम्ही लिहित जा. म्हणजे माझा अर्ध्या तासाचं सेशन तुम्हाला 1 तास लागते. कारण ऑफलाईन मध्ये आपण काय करतो, लिहून देण्यासाठी टाइम देतो. तुम्हाला इथं लिहून देण्यासाठी कुठे टाइम आहे, ही व्हिडिओ थांबवायची आणि लिहून घ्यायचं. सगळं नोट डाऊन करत करत लिहित 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 पुढे जायचं. ओके. तर काही बेसिक कन्सेप्ट पासून सुरुवात करूया. पहिले तर हा एक टेबल बनवलाय जो मी पूर्ण केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, केमिस्ट्रीचा बेसच आहे. तर आपण जनरल कन्सेप्ट बघा. व्हॉट इज मॅटर असं विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे. मॅटर म्हणजे ते कुठाने करतो आपण ते नाही. मॅटर काय मग, की एनिथिंग विच हॅज अ मास अँड व्हॉल्यूम. जगातली अशी प्रत्येक गोष्ट, त्याला मास पण आहे व्हॉल्यूम पण आहे. मास म्हणजे त्याला वजन पण आहे आणि व्हॉल्यूम म्हणजे त्याला ठेवायसाठी जागा लागते. जसं टेबल असेल, खुर्ची असेल, आपण असू किंवा आजूबाजूला जेवढ्या वस्तू दिसल्या आहेत आपल्या, त्या सगळ्या बघा कसं होतंय, तर त्या सगळ्या वस्तूला वजन पण आहे आणि त्यांना ठेवण्यासाठी जागा लागते. जगातली कोणतीही गोष्ट घ्या, छोटी असो मोठी असो, त्याला काही ना काही मास असलं पाहिजे, त्याला काही ना काही व्हॉल्यूम असलं पाहिजे. त्या प्रत्येक गोष्टीला बेटा आपण काय म्हणतो, बोला, मॅटर. मग मॅटर कशापासून बनलेला आहे, आपण लास्ट सेशन मध्ये चर्चा केलेलीच आहे. मॅटर बनलेला असतो स्मॉल 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 पार्टिकल पासून. मग आता स्मॉल पार्टिकललाच आपण काय म्हणतो, ॲटम. ते पुढे बघणारच आहोत आपण. आता मॅटरला डिवाइड करण्याच्या दोन पद्धती. मॅटर जे डिव्हायडेशन होत आहे, तर एक असतं फिजिकल क्लासिफिकेशन, एक आहे फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं आहे केमिकल क्लासिफिकेशन. हा टेबल मी स्वतः बनवलं मॅडम. फिजिकल क्लासिफिकेशन म्हणलं तर फिजिकली पाहून मॅटर कसे असू शकतात. फिजिकली म्हणजे डोळ्याला जे दिसतं ते, त्याच्यामध्ये मॅटर कसे असू शकतात आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये येतात मॅटरच्या 3 स्टेट, जे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. मॅटरच्या 3 स्टेट, एक असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड, तिसरं आहे गॅसियस. म्हणजे फिजिकल स्टेटमध्ये कोण आलं, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. आणि दुसरी कोणती स्टेट आहे मग, केमिकल क्लासिफिकेशन. केमिकल क्लासिफिकेशन म्हणलं की मॅटरचे 2 प्रकार पडतात. एक प्युअर मॅटर. प्युअर मॅटर म्हणजे नावातच आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्युअर. जसं गोल्ड म्हणलं, 24 कॅरेट म्हणलं तर ते प्युअर असते, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नसणार आहे. मग प्युअर एक मॅटर आला. आणि दुसरं आहे मिक्सचर. याला नीट वाचू बरं, हे मिक्सर नाही, मिक्सचर आहे. मिक्सचर म्हणलं की कॉम्बिनेशन ऑफ अ सबस्टन्स होते. काय होते, कॉम्बिनेशन ऑफ अ सबस्टन्स होते. मग आता प्युअर मॅटर जे आहेत ते पुन्हा 2 प्रकारचे असतात. एक
एलिमेंट, दुसरं कंपाऊंड. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. या पुढच्या स्लाइडमध्ये आपण घेणार आहोत. व्हॉट इज एलिमेंट, व्हॉट इज कंपाऊंड. कळते? एलिमेंट कशाला म्हणायचं, मॉलिक्यूल कशाला म्हणायचं, कंपाऊंड कशाला म्हणायचं, लक्षात घ्या. ओके, तर एलिमेंट काय असतात बघूया आणि कंपाऊंड काय असतात हे आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे प्युअर मॅटर मध्ये कोण कोण आलं, एलिमेंट, कंपाऊंड. एलिमेंटचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. मेटलचे कॅरेक्टर्स काय काय असतात तुम्हाला माहित आहे. मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल मधून करंट पास होते, त्याच्यानंतर हीट पास होते. मेटल लस्टरस असतात, त्यांना चमक असते, चकाकी असते. त्याच्यानंतर मेटलचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो, बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. त्याच्यानंतर डक्टिलिटी, मेलॅबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे मेटलचा आपण वायर तयार करू शकतो. मेलॅबिलिटी म्हणजे घरावर जे पत्रे टाकतो आपण, तसे पत्रे सुद्धा मेटलचे आपण तयार करू शकतो. अशा काही मेटलच्या प्रॉपर्टी आहेत. त्याच्या विरोधात नॉन मेटल, आणि ज्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल अशा दोघांच्या प्रॉपर्टी असते त्याला आपण काय म्हणूया, सेमी मेटल. काही प्रॉपर्टी ते मेटलच्या दाखवेल, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या. जसं लेडीजही नाही, जेंट्सही नाही, मधला प्रोग्राम आहे. मधल्या प्रोग्राम मध्ये काही लेडीजचे कॅरेक्टर, काही जेंट्सचे कॅरेक्टर. तसंच सेमी मेटल मध्ये असं होईल की मेटलचे पण कॅरेक्टर येतील आणि नॉन मेटलचे पण कॅरेक्टर येतील. त्याला दुसरं एक नाव आहे मेटलॉइड्स, बरोबर, किंवा सेमी मेटल. सेमी कळते, सेमी म्हणजे अर्ध. जसं मीडियम तुमचं सेमी असेल तर अर्ध मराठी अर्ध इंग्लिश असते. त्या पद्धतीने लक्षात ठेवूया. कंपाऊंड 2 प्रकारचे असतात. एक ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन असते, आणि दुसरे असतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन नसते. त्यालाच आपण कार्बन कंपाऊंड असं लेसन आपल्याला शिकायचे. सोप्या सोप्या कन्सेप्ट समजून घेऊ. आता मिक्सचर कशाला म्हणायचं हे टेबलकडे पुन्हा परत पाठीमागे येऊ आपण. त्याच्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे एलिमेंट काय आणि कंपाऊंड काय. बघा समजून घ्या रे, हे पण स्लाइड वर नंतर येऊ आपण. एलिमेंट काय असतात मग, दे आर मेड फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ ॲटम. कशापासून बनलेले ते, दे आर मेड फ्रॉम ओनली, दे आर मेड फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ ॲटम. एकाच प्रकारच्या ॲटम पासून बनलेले काय असतात, एलिमेंट. असे किती एलिमेंट आहेत पिरियडिक टेबल मध्ये, 118 एलिमेंट, बरोबर. मग कसे एलिमेंटचे उदाहरणं, हायड्रोजन, बरोबर, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे काय झाले, एलिमेंट झाले. ते कशापासून बनलेले आहेत, एकाच प्रकारच्या पार्टिकल पासून बनलेले काय असतात, एलिमेंट. सोपी डेफिनेशन, दे आर मेड फ्रॉम द ओनली वन काइंड ऑफ ॲटम. एकाच प्रकारच्या ॲटम पासून बनलेले काय असतात, एलिमेंट. बघा समजून घ्या. म्हणजे पूर्ण सायंटिफिक वर्ल्ड मध्ये पिरियडिक टेबल, कोणतं पिरियडिक टेबल, बघा हे पिरियडिक टेबल. थोडं पावसात भिजल्यामुळे सर्दीचं वातावरण आहे. हे पिरियडिक टेबल पूर्ण आपलं, जसं हायड्रोजन एक एलिमेंट आहे, हेलियम एक एलिमेंट आहे, जे टोटल किती एलिमेंट आहेत, 118 एलिमेंट. ओके, मग हे जे एलिमेंट बनलेले आहेत कशाने बनलेले आहेत, दे आर मेड फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ ॲटम. आता एलिमेंट मध्ये कोणते ॲटम घेतले आपण, समजा एक एक्झाम्पल म्हणून घेतलं आपण हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, बरोबर, क्लोरीन घेतलं आपण. आता मॉलिक्यूल कसं तयार होतात बघा. मॉलिक्यूल म्हणलं की केमिकल कॉम्बिनेशन. सिंगल आहे, एक पार्टिकल आहे सिंगल, त्याला आपण ॲटम म्हणूया, पार्टिकल. आता पहिले मॉलिक्यूलच्या अगोदर ॲटम कशाला म्हणायचं बघा. एलिमेंट लक्षात आलं, दे आर मेड फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ अ पार्टिकल, आणि त्या पार्टिकललाच आपण ॲटम म्हणतो. कसे ॲटम असतात बघा. ॲटम काय, व्हॉट इज द डाल्टन ॲटमिक थेअरी, गेल्या वर्षी होतं पहा इनसाइड द ॲटम, किंवा 8वीला एक लेसन होता इनसाइड द ॲटम. त्याच्यामध्ये आपण शिकलो डाल्टन ॲटमिक थेअरी. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरला जसं ही लाईन एक मॅटर आहे, ही लाईन एक मॅटर आहे, आणि लाईन एक मॅटर आहे समजा, आणि जर तुम्ही त्या लाईनचा विचार केला तर ही लाईन असं याला डिवाइड करत जा, डिवाइड करत जा, डिवाइड करत जा, छोटं करत जा, छोटं करत जा, डिवाइड करा, डिवाइड करा, डिवाइड करा. शेवटी एक अशी पोझिशन येईल, की तिथे एक डॉट तयार होईल, एक छोटा पार्टिकल तयार होईल.
एवढा छोटा पार्टिकल की त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही किंवा तुम्ही त्याला रफ करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. एवढा छोटा पार्टिकल म्हणजे काय असते? ऍटम. ऍटम काय मग? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ मॅटर विच इज इंडिव्हिजिबल. एवढा स्मॉल आहे की एवढा स्मॉल की त्याच्यानंतर तुम्ही त्याला अजून छोटं, अजून डिवाइडच करू शकत नाही. तो सगळ्यात शेवटचा पार्टिकल, त्याच्यानंतर तुम्ही त्याला अजून लहान करूच शकत. त्याला म्हणायचं इनडिव्हिजिबल. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे तुम्ही त्याला नष्ट बी करू शकत नाही, थोडं ना थोडं राहतंयच. म्हणजे असा पार्टिकल त्याला काय म्हणायचं? ऍटम. कळलं? सोपं आहे. मग बघा एकदम इझी. ऑल द ऍटम्स ऑफ अ गिव्हन एलिमेंट, एखाद्या एलिमेंट मध्ये जेवढे ऍटम असतात ते आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे कसे असतात? सारखे असतात. बरोबर आहे का? सारखे असतात कशामध्ये? मास आणि त्याच्या प्रॉपर्टी. तसं लाईन म्हणल्या डॉट न दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथा डॉट, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा असं डॉट 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 दिलो. तर ही काय तयार झाली? समजा एक लाईन तयार झाली आणि हा प्रत्येक डॉट म्हणजे काय? पार्टिकल आहे. आणि पार्टिकललाच काय म्हणतो आपण? ऍटम म्हणतो. म्हणजे प्रत्येक ते छोट्यात छोटा पार्टिकल आहे तो कसा आहे? इनडिव्हिजिबल आहे आणि इनडिस्ट्रक्टिबल आहे. मग हे मॅटर आहे. या मॅटरमध्ये हजारो करोडो पार्टिकल आहेत. एक पार्टिकलचं जेवढं मास आहे तेवढं सगळ्याच पार्टिकलचं आहे. एका पार्टिकलच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत, आता एक व्हाईट बोर्ड तयार केला तर एक पार्टिकलचा कलर व्हाईट आहे, तर हजारो करोडो पार्टिकल असतील तर त्याचा कलर सुद्धा व्हाईटच असणं गरजेचं आहे. तरच तो व्हाईट बोर्ड तयार होताना दिसतोय तुम्हाला. म्हणजे एखाद्या एलिमेंटमध्ये जेवढे काही ऍटम येतील सगळे ऍटम कसे असले पाहिजे? आयडेंटिकल. म्हणूनच एलिमेंट दे आर मेड फ्रॉम द ओनली वन काइंड ऑफ ऍटम. एकाच प्रकारचे ऍटम, तिथं बदल व्हायला नाही पाहिजे, त्याला म्हणायचं एलिमेंट. मग बघा आता काय होतंय. आता परत इकडे येऊ आपण. ते झालेल्या स्लाइड तुम्ही परत 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 बघायचे. आता मॉलिक्यूल कसं तयार होतात बघा. आपण दोन डेफिनेशन बघितल्या पुन्हा पुन्हा. एलिमेंट काय बघितलं आपण? एलिमेंट दे आर मेड फ्रॉम द ओनली वन काइंड ऑफ ऍटम. बरोबर. आणि ऍटम काय बघितलं? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर विच इज इंडिव्हिजिबल, विच इज इनडिस्ट्रक्टिबल. बरोबर. आणि एका एलिमेंटमध्ये येणारे सर्व ऍटम हे आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल मीन्स सेम असतात. त्याचा मास सेम आहे, त्याच्या प्रॉपर्टी सेम आहेत. हे समजून घ्यायचे आपल्याला. मॉलिक्यूल कसं तयार होतात बघा. मॉलिक्यूल मध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे, मॉलिक्यूल दे आर मेड फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ. कॉम्बिनेशन मध्ये आपण शब्द वापरूया केमिकल कॉम्बिनेशन ऑफ. केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे तिथं केमिकल रिॲक्शन होते. मॉलिक्यूल तयार होण्यासाठी बघा एक हायड्रोजन ॲटम आहे, रिॲक्ट करतोय दुसऱ्या हायड्रोजन सोबत आणि तयार होते H2. काय तयार झालं? H2. म्हणजे दोन ऍटमचं काय झालं इथं? कॉम्बिनेशन. पण कसं कॉम्बिनेशन म्हणूया? केमिकल कॉम्बिनेशन, जिथं केमिकल रिॲक्शन होतं. पहिला ऍटम कोणता आहे? हायड्रोजन. दुसरा पण कोणता आहे? हायड्रोजन. ह्याला सिंगल वाचायचं. हे सिंगल दिसलं काय म्हणायचं? हायड्रोजन ऍटम. ह्याला पण काय म्हणायचं? हायड्रोजन ऍटम. असं H2 दिसलं की त्याला म्हणायचं हायड्रोजन मॉलिक्यूल. कळलं? म्हणजे दोन ऍटम, एक ऍटम हायड्रोजन आहे, दुसरा पण हायड्रोजन आहे. काय? दोन हायड्रोजन पासून तयार झाला हायड्रोजन मॉलिक्यूल. दोन ऑक्सिजन पासून तयार झाला ऑक्सिजन मॉलिक्यूल. दोन नायट्रोजन पासून तयार झाला नायट्रोजन मॉलिक्यूल. दोन क्लोरीन पासून तयार झाला काय तयार झालं? क्लोरीन मॉलिक्यूल. हे मॉलिक्युल्स ऑफ कोण आहेत हे? दीज आर द मॉलिक्युल्स ऑफ ऍटम. दीज आर द मॉलिक्युल्स ऑफ अ ऍटम. कळतं एवढं? कुठल्याही दोन गोष्टी सिंगल सिंगल आहे ऍटम, दोघं झाले तर काय म्हणता येईल आपल्याला? हे काय तयार झालं? मॉलिक्यूल तयार. कळतं एवढं? आता कंपाऊंड कशाला म्हणायचं? थोडं पुन्हा परत या स्लाइडवर येणार आहोत. कंपाऊंड बघा रे. दे आर मेड फ्रॉम द कॉम्बिनेशन. इथं सुद्धा कोणतं कॉम्बिनेशन असतंय? केमिकल कॉम्बिनेशन. दे आर मेड फ्रॉम द कॉम्बिनेशन म्हणजेच कोणतं कॉम्बिनेशन? केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर डिफरंट काइंड ऑफ ऍटम. इथं पण दोन ऍटमचं कॉम्बिनेशन आहे. मॉलिक्यूल मध्ये पण कॉम्बिनेशन होतं, पण इथं कसे असतात? डिफरंट काइंडचे ऍटम. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्याकडे एक ऍटम आहे सोडियम, दुसरा ऍटम आहे क्लोरीन. या दोघांची रिएक्शन झाली आणि तयार झालं सोडियम क्लोराईड. पहिल्या ऍटमच्या प्रॉपर्टी वेगळे आहेत, दुसऱ्या ऍटमच्या प्रॉपर्टी वेगळे आहेत. म्हणून इथं काय म्हणले बघा, मॉलिक्यूल कंपाऊंड कसं तयार होतात? दे आर मेड फ्रॉम द डिफरंट काइंड ऑफ ऍटम. दे आर मेड फ्रॉम द डिफरंट काइंड ऑफ ऍटम. एक सोडियम आहे, दुसरा क्लोरीन आहे. याच्यापासून काय तयार झालं? सोडियम क्लोराईड. बरोबर. एक कार्बन आहे, दुसरा ऑक्सिजन आहे. कार्बनची वेगळी टाईप आहे, ऑक्सिजनची वेगळी टाईप आहे.
कार्बनच्या वेगळ्या प्रॉपर्टी, ऑक्सिजनच्या वेगळ्या प्रॉपर्टी, दोन डिफरंट ॲटम एकत्र येतील आणि तिथं जर त्यांचं केमिकल कॉम्बिनेशन होत असेल तर त्याला म्हणतो आपण कंपाऊंड. काय म्हणतो? कंपाऊंड. अजून एक दोन एक्झाम्पल घ्यायचे म्हणले तर हे काय, हायड्रोजन आहे, तुमच्याकडे ऑक्सिजन आहे, त्यांच्यापासून तयार होते वॉटर. या पद्धतीने समजून घेऊया. हे काय, तुमच्याकडे हायड्रोजन आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. मी मुद्दाम याला 4 लिहू शकतो, असं लिहिता येत नाही हे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहितोय. असं नसतं हे 2H2O2 असं असतंय ते. कसं येणार आहे थर्ड लेसन मध्ये होणार आहे. मग एक हायड्रोजन आला, एक सल्फर आला, एक ऑक्सिजन आला, डिफरंट काइंडचे आयटम झाले आणि त्याच्यापासून जे तयार झालं ते कोण तयार झालं? कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंडचे सुद्धा मॉलिक्युल असू शकतात. कंपाऊंडचे सुद्धा काय असू शकतात? मॉलिक्युल असू शकतात. जसं आता इथं बघा रे, एक आहे नायट्रोजन, एक आहे ऑक्सिजन. नायट्रोजन वेगळ्या टाईपचा, ऑक्सिजन वेगळ्या टाईपचा. त्याच्यापासून काय तयार झालं? नायट्रोजन ऑक्साईड. बघा रे, हायड्रोजन आहे आणि त्याच्यासोबत कोण अटॅच झालं? ऑक्सिजन, वॉटर. मग इथं वॉटर तयार झालं, हे सुद्धा काय कंपाऊंड आहे. आता NO2 बनलंय, एक ऑक्सिजन एक नायट्रोजन, दोन ऑक्सिजन. याच्यापासून काय तयार झालं? NO2. CO2 कसं तयार झालं? एक कार्बन, दोन ऑक्सिजन. म्हणजे डिफरंट काइंडचे ॲटम एकत्र आले तयार होतात कंपाऊंड. कळलं? सेम काइंडचे ॲटम एकत्र आले तयार होतात मॉलिक्यूल. मॉलिक्यूल ऑफ वॉटर पण असू शकते. वॉटर मॉलिक्यूल म्हणलं तर काय, एक पाण्याचा एक थेंब आहे आणि दुसरा थेंब आहे, बरोबर? हे दोन झाले असे, त्याला मॉलिक्यूल ऑफ वॉटर म्हणू शकतो. मॉलिक्यूल हे ॲटमचे पण असू शकतात, मॉलिक्यूल हे कंपाऊंडचे पण असू शकतात. तर ते एवढं लक्षात येते. इझी कन्सेप्ट समजून घ्या, एक वेळा दोन वेळा नीट समजून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. आता या टेबलकडे येऊ पाठीमागं आपण. कोणत्या? आपण केमिकल क्लासिफिकेशन बघितलं, त्याच्यामध्ये प्युअर मॅटर बघितला. एक असतात एलिमेंट, दुसरे असतात कंपाऊंड. एलिमेंट कशाला म्हणायचं? ते आर मेड फ्रॉम द ओनली वन काइंड ऑफ आयटम. कंपाऊंड कशाला म्हणायचं? इट इज द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more आयटम ऑफ डिफरंट टाइप्स. एलिमेंटचे 3 प्रकार, कंपाऊंडचे 2 प्रकार. अशा पद्धतीनं हा सेक्शन आपला प्युअर मॅटरचा लक्षात आला. मग मिक्सचर कसं तयार होते बघा. मिक्सचर म्हणलं तर होमोजेनियस मिक्सचर आणि हेट्रोजेनियस मिक्सचर असते. मिक्सचर म्हणजे सगळे सबस्टन्स आपण ऍड करणार तर तिथे केमिकल रिॲक्शन होत. जसं पाणीपुरी, भेळ, चिवडा तयार करतो आपण, तेवढे सबस्टन्स मिळाले असं फिजिकली मिक्स करतो, बरोबर आहे? तर हे काय तयार होते? मिक्सचर. मिक्सचर मीन्स इट इज अ कॉम्बिनेशन, नॉट अ केमिकल कॉम्बिनेशन. लक्षात ठेवा. मिक्सचर काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्स. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स इथं कॉम्बिनेशन होते. फिजिकली त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. तर आता ऍड करत असताना बघा रे, होमोजिनियस मिक्सचर कशाला म्हणायचं? होमोजिनियस मिक्सचर मीन्स प्रोपोर्शन ऑफ मॅटर इज अ फिक्स. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण, प्रमाण म्हणजे पर्सेंटेज. जसं आपण घेतलं याचं एक्झाम्पल, एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर. तर एअर मध्ये 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे. कार्बन म्हणलं तर 0.03% आहे आणि उरलेलं काही 1% त्याच्यापेक्षा कमी, बाकी सगळे गॅसेस आहेत. म्हणजे मिक्सचरच आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन किंवा अदर गॅसेस या सगळ्यांचं मिक्सचर आहे. पण काय फिक्स आहे? पर्सेंटेज फिक्स आहे, प्रमाण फिक्स आहे, प्रपोर्शन फिक्स आहे. त्यालाच म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. काय म्हणायचं त्याला? होमोजिनियस मिक्सचर. आणि जिथं असं प्रपोर्शन फिक्स नसतंय त्याला म्हणायचं हेट्रोजेनियस मिक्सचर. तसं सॉइल एक हेट्रोजेनियस मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये दगड असेल, मातीचे बारीक बारीक कण असतील, अजून कुठले मिनरल्स असतील, सगळे आहेत, पण त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण फिक्स नाही. त्याला काय म्हणायचं? हेट्रोजेनियस मिक्सचर. ओके, काही अडचण? होमोजेनियस म्हटलं तर प्रपोर्शन ऑफ मॅटर इज फिक्स, हेट्रोजेनियस म्हटलं तर प्रपोर्शन ऑफ मॅटर इज नॉट फिक्स. अशा पद्धतीने मॅटरला आपण डिवाइड केलेलं आहे. मग मॅटरमध्ये एवढं सगळं तुम्ही हा टेबल 1 वेळा 2 वेळा 3 वेळा प्रॅक्टिस करा. येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा बेटा, आणि मग तुम्हाला जमतंय. हा केमिस्ट्रीचा बेस आहे पूर्ण. मग आता पिरियोडिक टेबल बनवायला ज्या ज्या सायंटिस्टनी मदत केली, पिरियोडिक टेबल मध्ये जे जे एलिमेंट येणार आहेत, जवळजवळ 118 एलिमेंट आहेत. पण लगेच 118 एलिमेंटचा शोध लागला नसेल. एलिमेंट शोधून काढलं म्हणजे ऑलरेडी होतं, आपण काही तयार केलं नाही. त्याचं फक्त अशा प्रकारचा एखादा एलिमेंट असतो, आपण हे फक्त सगळ्या जगाच्या समोर आणून देणार आहोत. सायंटिस्ट म्हणजे त्यांनी काही एलिमेंट तयार केले, एलिमेंट ऑलरेडी होते. न्यूटननी ग्रॅव्हिटेशन शोधण्याच्या अगोदरपासून ग्रॅव्हिटेशन होतच नाही असं नाही, फक्त ग्रॅव्हिटेशन ही कन्सेप्ट असते असं न्यूटननी शोधून काढलं. बरोबर आहे? काय अडचण? ओके. पण डोबेरायनर ट्राइड्स, डोबेरायनर नावाचे एक सायंटिस्ट, कधीचं काळ आहे हे? जरा जुन्या काळामध्ये जायचं आहे. तुम्ही म्हणाल तर 1817 1817 मध्ये आपल्याला जायचं आहे. जुन्या काळामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी काहीच नव्हती, झिरो टेक्नॉलॉजी असताना
लोक किती टॅलेंटेड होते, त्यांनी एलिमेंट. आता तुम्ही म्हणाले हे पिरियोडिक टेबलचा अभ्यास करून काय फायदा आहे? आता आपल्याला लक्षात येते आपल्या आजूबाजूला हे लोखंडाचं आता समजा एक क्लासरूम आहे, क्लासरूमवर आता पत्रे टाकले समजा, तर ते पत्रे कशापासून बनलेले? आयर्न, लोखंड. मग आपल्याला माहित पाहिजे की लोखंडाचा आयर्न असा एक एलिमेंट असतो जो मेटल आहे, आणि मेटलची एक प्रॉपर्टी आहे की त्याचा आपण काय तयार करू शकतो? पत्रा तयार करू शकतो. आता हे लाईट लावलेले आहे, कॅमेरा लावले, ह्या कॅमेऱ्यामध्ये वायर आहेत, कॉपरचं वायर असेल, अल्युमिनियमचं वायर असेल. आपल्याला थोडीच माहित होतं की एक एलिमेंट आहे कॉपर किंवा अल्युमिनियम, आणि तो मेटल असतो. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामधून करंट पास होऊ शकतं. त्याची अजून एक प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी. हे जर सायंटिस्टने माहित केलं नसतं, म्हणजे यांच्या मेहनतीमुळं आज आपल्याला एकदम सॅटिस्फॅक्टरी लाईफ मिळते. या लोकांनी मेहनत केल्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टी जागेवर मिळतात. वायर तयार करू शकतो, बल्ब तयार करू शकतो, असं कोण ना कोण पहिले सांगितलेलं आहे. म्हणूनच तर आपल्याला आज ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्यात. म्हणजे सायन्स शिवाय लाईफ नाही, आणि लाईफ मध्ये सायन्स नसेल तर मजाच. ओके, समजून घेऊया. इझी एकदम. तर 1817 मध्ये एक जर्मन सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे डोबे रायनर. स्पेलिंग बघा रे, डोबे डीओबी, रायनर रायनर REINER. डोबे रायनर. स्पेलिंग मध्ये बरेच जण मिस्टेक करतात. स्पेलिंग मिस्टेक सायन्स मध्ये कुठे येणं गरजेचं आहे? आल्या तर चालतंय. कुठं आन्सर आहे मोठा आहे, शॉर्ट आन्सर किंवा लॉंग आन्सर मध्ये तुम्ही एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली तर चालतंय. पण समजा फिलिंग द ब्लँक्स आहे, MCQ आहे, तिथं जर स्पेलिंग मिस्टेक करा तर स्पेलिंग मिस्टेकला 100% मार्क कापले जाते. त्याच्यामुळे स्पेलिंग व्यवस्थित लक्षात घ्या. 1817 मध्ये कोणते सायंटिस्ट आहेत? मग जर्मन सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे डोबे रायनर. त्यांच्या पुढे, नावाच्या पुढे आपण एक म्हणतो बघा, ट्राईड. हे ट्राईड काय असते बघूया. पहिले त्यांनी फोकस केला कशावर? तर 2 नंबर समजून घ्या. हे डोबे रायनर समजून घेण्याच्या अगोदर एक असतो ऍटॉमिक नंबर. आता प्रत्येक एलिमेंटचे ऍटम घेतले, प्रत्येक ऍटम मध्ये एक न्यूक्लियस असते. हे प्रत्येक ऍटम मध्ये काय? एक न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस मध्ये कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनवर कोणता चार्ज? निगेटिव्ह. आणि सॉरी, न्यूट्रॉनवर न्यूट्रल. आणि जे बाहेर इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत आहेत, ऑर्बिटमध्ये, यांच्यावरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. आता बघा, हे प्रोटॉन आहे पॉझिटिव्ह चार्ज, हे इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिटली चार्ज आयन्स. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जला ओढण्याचा प्रयत्न करणार, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्जला ओढण्याचा प्रयत्न करणार. मग हे जे न्यूट्रॉन आहे या प्रोटॉनला इकडे जाऊ देत नाही. मग जाऊ देत नाही, बघा कसं होतं. एक जण तिकडे ओढण्याचा प्रयत्न करणार, एक जण इकडे ओढण्याचा प्रयत्न. ते फुगडी खेळतात बघा, ते असं धरायचं, मी माझ्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करणार, फुगडी खेळणारा पलीकडे ओढण्याचा प्रयत्न करणार. बरोबर आहे? मग एकाचा फोर्स त्या दिशेने आहे, एकाचा फोर्स या दिशेने आहे, अपोजिट डायरेक्शन फोर्स आहे. मग ते आपली मोशन कशी होते बघा, सर्क्युलर, ऑटोमॅटिक सर्क्युलर होते. फुगडी जे खेळतो आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय? की इलेक्ट्रॉन हे ऑर्बिटमध्ये आहेत, गोल फिरत आहेत आणि मोशन मध्ये आहे. त्याच्यामुळं हे इलेक्ट्रॉन प्रोटॉनला ओढण्याचा प्रयत्न करणार, प्रोटॉन इलेक्ट्रॉनला ओढण्याचा प्रयत्न करणार. यांना जाऊ देणार नाही असा कोण आहे? न्यूट्रॉन. न्यूट्रॉन त्याचं नावच आहे न्यूट्रॉन. न्यूट्रल. न्यूट्रल मीन्स नो चार्ज. कळलं? मग प्रत्येक ऍटम मध्ये प्रोटॉन आले, न्यूट्रॉन आले, इलेक्ट्रॉन आले. तर एक ऍटॉमिक नंबर असतो, ज्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? की नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन. आणि तुम्हाला आतापर्यंत माहितच आहे की प्रत्येक ऍटम मध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. आणि प्रोटॉनचे नंबर किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर सेमच आहे, आणि तोच असतो ऍटॉमिक नंबर. कळलं का? बघा, ऍटॉमिक नंबर काय? मग नंबर ऑफ प्रोटॉन. जसं हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन एकच इलेक्ट्रॉन, तर त्याचा ऍटॉमिक नंबर 1. लिथियम मध्ये 3 प्रोटॉन 3 इलेक्ट्रॉन, ऍटॉमिक नंबर 3. कार्बन 6 आहे, तर 6च प्रोटॉन असणार, 6च इलेक्ट्रॉन असणार, आणि ऍटॉमिक नंबर सुद्धा 6च असणार. या पद्धतीने समजून घेऊया की नंबर ऑफ अ प्रोटॉन और इलेक्ट्रॉन यालाच म्हणतात ऍटॉमिक नंबर. अजून एक असतो ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर मध्ये काय होते बघा, ऍटॉमिक मास नंबर एक तर नंबर ऑफ प्रोटॉन घ्या किंवा इलेक्ट्रॉन घ्या, दोघांचे नंबर काय झाले?
सेमच असते. प्लस त्याच्यामध्ये येते नंबर ऑफ न्यूट्रॉन. बरोबर. ऍटॉमिक मास नंबर मध्ये इलेक्ट्रॉनचे नंबर किंवा प्रोटॉनचे नंबर हाच असतो. ऍटॉमिक नंबर बी येते. ऍटॉमिक मास नंबर मध्ये कोण येते? ऍटॉमिक नंबर येतो प्लस त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या ऍड करावी लागते. जसं कार्बन आहे, कार्बन मध्ये 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन 6 न्यूट्रॉन. पर नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असते आणि इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन. जेवढे प्रोटॉन आहेत तेवढे इलेक्ट्रॉन असतात, तेवढेच न्यूट्रॉन असतील असं नाही. काही कंडिशन मध्ये 1-2 कंडिशन मध्ये असतात, बाकी सर्व कंडिशन मध्ये न्यूट्रॉनचे नंबर हे वेगळे असतात. ऍटॉमिक मास म्हणजे त्या ऍटमचं आपल्याला मास मोजायचं. मास म्हणजे त्याचं वेट मोजायचं आहे. आता हा एवढा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे जो आपल्याला दिसतच नाही, मग त्याचं वेट कसं मोजायचं? तर सगळ्यात महत्वाचं हे इलेक्ट्रॉन जे ऑर्बिटमध्ये फिरत असतात याचं मास एवढं निग्लिजिबल असतंय की ते आपण मोजूच शकत नाही. मग त्याला केलं कॅन्सल. उरलं कोण मग? न्यूक्लियस. मग आता न्यूक्लियस मध्ये कोण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग जेवढे प्रोटॉन आणि जेवढं न्यूट्रॉन या दोघांचं म्हणजे न्यूक्लियसचं जेवढं मास आहे तेवढंच त्या ऍटमचं मास असलं असं म्हणलं जातं. म्हणून ऍटॉमिक मास नंबरवर प्रोटॉनचे नंबर तेवढेच इलेक्ट्रॉन राहतात, इलेक्ट्रॉनला द्या सोडून. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन P+N ऍटॉमिक मास नंबर. AMN ऍटॉमिक मास नंबर प्लस N आणि ऍटॉमिक नंबर ओनली P. जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच काय इलेक्ट्रॉन आहेत, ते ऑटोमॅटिक सोबत येणारच आहे. मग लक्षात घ्या त्यावेळेस 1817 मध्ये डोबेरायनरनी फोकस केला. तो कशावर केला? ऍटॉमिक मास नंबर. कशावर फोकस केला बघा? ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबरलाच त्यांनी सांगितलं की एलिमेंटची ही ऍटॉमिक मास नंबर सगळ्यात बेसिक प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉनचे पण नंबर येणार आहेत आणि न्यूट्रॉनचे पण नंबर येणार आहेत. पहिला पॉईंट त्यांनी सांगितला, काय सांगितलं? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. पहिला पॉइंट बघा रे, हे पाठ करूया. डोबेरायनरनं पहिलं काम सांगितलं कोणतं? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी असतात ते कोणाशी रिलेटेड आहेत? ऍटॉमिक मास नंबरशी रिलेटेड. नंतर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. प्रत्येकदा म्हणत राहा, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. पहिलं काम सांगितलं डोबेरायनरने. अजून काय काय सांगितलं बघा. हो का रे, असं व्हिडिओ मी बाजूला गेलो, असं व्हिडिओ पॉज करायचं, व्हिडिओ पॉज करायचं आणि याच्यावरचं सगळं लिहित राहायचं. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही उगा एखादी पोतीला बसले आणि बसतेत बघा लोक पारायणाला, संपलं तसं बसलो काही बी होत नाही. ओके, सोबत 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 लिहित राहिलो तर तिथं लगेच कन्सेप्ट क्लिअर होते. मी असं बाजूला गेलो की व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ओके, तर आता त्यांनी दुसरं एक काम सांगितलं बघा. कोणतं? हे दिसलं का इथं? ठीक आहे, क्लिअर होत नसलं तरी मी वाचतो बघा. नावात दिले ट्राय मीन्स 3. मग त्यांनी काय केलं? डोबेरायनरनं पहिलं काम सांगितलं, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. दुसरं काय सांगितलं? ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. त्यांनी 3 एलिमेंटचा एक ग्रुप तयार केला, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतील. केमिकल प्रॉपर्टी सेम कसं म्हणायचं? त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, व्हॅलेन्सी किती, ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात का, अजून कोणासोबत रिॲक्ट होतात का, असं त्यांनी केमिकल प्रॉपर्टी फाइंड आउट केली. आणि ज्या ज्या 3 एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतील अशा 3 एलिमेंटचा एक ग्रुप तयार केलं आणि त्याला नाव दिलं ट्राईड. मग दुसरा पॉईंट, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. 2 पॉईंट झाले. पहिला पॉईंट त्यांनी काय सांगितलं? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. दुसरा पॉईंट काय सांगितलं? ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. परत एकदा, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. माझं टार्गेट काय? ही थेरी आहे, माझ्या बरोबरच पाठ करत राहा. परत एकदा, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. बरोबर, 3 एलिमेंटचा त्यांनी एक ग्रुप केला. आता समजा त्यांनी एक ग्रुप केला ए, बी आणि सी, असा 3 एलिमेंटचा एक ग्रुप केला आणि ह्या 3 एलिमेंटला मी नाव दिलं काय बाबा? काय नाव दिलं याला? ट्राईड. आणि काय सांगितलं बघा, बघा लक्षात घ्या. आता ज्या ऍटॉमिक मास नंबर, तर ह्यांना अरेंज केलंय कसं?
कशा पद्धतीने अरेंज केलं मग इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. कसं अरेंज केलंय इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे काय की तीन गोष्टी झाल्या. पहिले तर सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. दुसरी गोष्ट केली ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी अँड कॉल्ड ॲज अ ट्राईड. आणि ट्राईड मध्ये असणारे 3 एलिमेंट अरेंज केलं तशामध्ये सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असणारा एलिमेंट इथे येईल 1 नंबरला. पुन्हा थोडं ॲटॉमिक मास जास्त असणारा सेकंड. म्हणजे जो थर्ड आहे तो सगळ्यात जास्त ॲटॉमिक मास तिघामध्ये फक्त सगळ्यात जास्त ॲटॉमिक मास आहे त्याचं सगळ्यात कमी आहे हे मिडल आहे. कसं अरेंज केलं मग ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असणारा पहिला एलिमेंट त्याच्यापेक्षा थोडं जास्त दुसरा त्याच्यापेक्षा जास्त तिसरा. पहिला म्हणजे सगळ्यात लाईटेस्ट असेल तिघामध्ये आणि सगळ्यात हेवी म्हणलं तर थर्ड एलिमेंट. 3 गोष्टी केल्या इथपर्यंत म्हणूया. परत एकदा प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस पहिला पॉईंट. दुसरा ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी अँड कॉल्ड ॲज अ ट्राईड. तिसरा ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि आता काय दाखवलं त्यांनी बघा त्यांनी अँड शोड दॅट. कसं अरेंज केलं ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अँड शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट. आता ॲटॉमिक मास ऑफ फॉर्म्युला तयार करू. ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट कोण आहे. ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट म्हणजे कोण आहे या तिन्हीमध्ये मिडल कोण आहे बी इज इक्वल टू किंवा ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट वॉज त्यावेळेसची गोष्ट आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. अप्रॉक्सिमेट म्हणजे कसं त्यावेळेस काही टेक्नॉलॉजी नव्हती. समजा आन्सर 3 आलं तर 2 चालतंय 4 चालतंय असं लक्षात ठेवा. म्हणजे एक न पाठीमागं पुढं चालतंय म्हणजे अप्रॉक्सिमेटली सरासरी कसं अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ. मीन काढायचं आहे. मीन कसं काढतात मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट. मीन कसं काढतात उरलेले 2 एलिमेंटचे ऍडिशन करायचं. किती एलिमेंटची ऍडिशन केली 2 डिवाइड बाय 2 करायचं. त्याला म्हणायचं मीन. मॅथ्स मध्ये तुम्ही शिकला मीन कसं काढायचं. 5 सब्जेक्टचं मीन काढला तर डिवाइड बाय 5. 5 सब्जेक्टच्या मार्कची ऍडिशन डिवाइडेड बाय 5. आता काय बघा इथून बघू ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. He arranged the elements in an increasing order of their atomic masses and showed that atomic mass of a middle element was approximately equal to हे सगळं काय केलं आपण मीन ऑफ atomic masses of other 2 एलिमेंट. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंट पहिला आणि तिसऱ्या ती ऍडिशन करायची 2 न डिवाइड करायचं. जे काही आन्सर येईल ते कोणाचं ॲटॉमिक मास असते ते मिडल एलिमेंटच्या अप्रॉक्सिमेटली. समजा तुमचं आन्सर 79 आलं तर 78 पण चालतंय आणि 80 पण चालतंय लक्षात ठेवा. आता एक एक्झाम्पल न समजून घेऊ. काय एक्झाम्पल पहिल्यांदा बघा रे ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स लिथियम सोडियम पोटॅशियम असा 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केला आणि त्याला काय नाव दिलं ट्राईड. मग अरेंज करायचा ॲटॉमिक इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस तर व्हॅल्यू लक्षात येत नसतील तर मी लिहितो इथं. का रे सोडियमचा लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे 6.9. सोडियमचं किती आहे 23 आणि याचं किती आहे 39.1. आता सोडूया आपण काय करायचं आहे ॲटॉमिक मास ऑफ अ मिडल एलिमेंट. मग हे ए बी सी मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास किती आहे 23. आता हे काय करायचं इथं पहिल्या तिसऱ्याची ऍडिशन पहिल्याचा ॲटॉमिक मास किती 6.9 तिसऱ्याचं किती 39.1 कळलं का 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2 अप्रॉक्सिमेटली बघा 39.1 आणि 6.9 या दोघांच्या ॲटॉमिक मास झालं 46 ऍडिशन डिवायडेड बाय 2 इथे किती आले 46 डिवायडेड बाय 2 and 46 divided by 2 23 देते 23. जे 23 ॲटॉमिक मास आहे कोणाचं सोडियमचं. कळलं का बघा पहिल्या आणि तिसऱ्याची ऍडिशन करा डिवाइड बाय 2 करा. जे काही आन्सर येईल ते कशा बरोबर यायला पाहिजे मिडल एलिमेंट बरोबर यायला पाहिजे. आलं का लक्षात एवढं इझी एकदम सोपं. असे एक टेबल दिलाय फर्स्ट पेजवर त्याच्या खाली 2 एक्झाम्पल दिलेत ते पण सोडवा आणि त्याच्या खाली 3 एक्झाम्पल दिलेत यूज युअर ब्रेन पॉवर किंवा कॅन यू टेल मध्ये असतील 3 एक्झाम्पल दिलेत
ते पण तुम्हाला सोडवायचं. हे 2 एक्झाम्पल दिले. तसं बघा, हे एक सोडून देतो मी. कॅल्शियम 3 एलिमेंट आहेत. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, SR आणि बेरियम. मग ह्यांचे ॲटॉमिक मास किती दिले बघा. कॅल्शियमचं किती आहे 40.1. यांचं किती आहे स्ट्रॉन्टियमचं 87.6 आणि बेरियमचं किती आहे 137.3. मग बघा ही तेच जाऊ परत एकदा सगळ्या कन्सेप्ट रिव्हिजन करू. बघा, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक masses. He made a group of 3 elements having similar chemical property and called as a tride. He arranged the elements बघा 40, 87, 137. म्हणजे हे इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का. He arranged the element in an increasing order of their atomic masses. बरोबर, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic masses आहे. atomic mass of a middle element कोणतं. atomic mass of atomic mass of a middle element म्हणजे कोण आहे स्ट्रॉन्टियम is equal to atomic mass of other 2 element. mean of atomic mass of other 2 element. mean म्हणलं की आलं लक्षात दोघांची डिवायडेशन. दोघांचं मास किती आहे 40.1 प्लस तिसऱ्याचं किती 137.3. हे ऍडिशन करू 137.3 आणि 40.1 याला 0.4 7.1 किती आलं हे 177.4 डिवायडेड बाय 2. 8चा भाग बसला. 8 दुनी 16 झाले, उरले 8 दुनी 16 झाले, किती झालं 88 आणि उरले किती 1 88.7. बघा इथं किती आले 87.6. किती आले 88.7. किती आले 88.7 आणि स्ट्रॉन्टियमचं मास किती आहे 87 आणि 88. एकचा डिफरन्स चालतंय 87 88 87 88 पॉईंटचं ते सोडून. कारण हा काळ कधीच आहे 1817 म्हणजे तेव्हा टेक्नॉलॉजी होती का एवढं की ऍक्युरेट प्रिसाइज व्हॅल्यू काढण्याची टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती. मिडल एलिमेंटचं किती आले 88 आणि इथं किती आलंय 87. बरोबर. मग हे सगळ्या व्हॅल्यू समजून घेऊ आपण की बाबा एकचा डिफरन्स आपल्याला चालतंय, काही अडचण हे समजून घेऊ. असंच हे तिसरं सोडवा आणि ह्या टेबलच्या खालच्या बाजूला डोबेरायनेट्राइड्स आहे का नाही ओळखा म्हणलंय. सिम्पल टेक्निक. पहिल्याचा ॲटॉमिक मास तिसऱ्याचा ॲटॉमिक मास ऍडिशन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, मिडल एलिमेंट बरोबर येते का बघायचं. अप्रॉक्सिमेट चालतंय, एकचा डिफरन्स चालतो. या पद्धतीनं पूर्ण एक तुम्हाला ते एक्झाम्पलच सोडवायचं. ओके, इझी. चला प्रयत्न करा मग हे थर्ड एक्झाम्पल सोडवण्याचा. जमतंय का बघा थर्ड एक्झाम्पल. पिक्चर मधला जो पोर्शन होता तो कोणता होता बघा. याच्यामध्ये तुम्हाला डोबेरायनेट्राइड्स आहे का नाही ओळखायचं आहे. तर हे एक डोबेरायनेट्राइड्स नाही, हे बाकी 2 डोबेरायनेट्राइड्स आहे. कसं करायचं, पहिल्या तिसऱ्याचे ऍडिशन डिवायडेड बाय 2 मधल्या बरोबर येते का बघायचं. सिंपल आहे एकदम, सोपं मॅथमॅटिक्स. तुम्ही सोडवलं असेलच, चेक करून घ्या एकदा, आलं नसेल तर परत सोडवा. ओके, आपण पुढच्या सायंटिस्ट कडे जाणार आहोत. नेक्स्ट सायंटिस्ट कोणते आहेत मग आता, त्यांचं नाव आहे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता मग काय करायचंय तेच फोकस आहे यांचा पण. पहिले पॉईंट सेम डोबेरायनर मध्ये पहिला पॉईंट बघितला होता, इथं मी तेच लिहायचं. कोणता, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. तो चेंज आहे तो बघणार आहोत आपण. दुसरं काम त्यांनी काय केलं होतं, ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ही म्हणलं की ते सायंटिस्टचं नाव येते, आपण तेच पाठ करू. दोन्ही मध्ये पहिला पॉईंट काय लिहायचं, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. दुसरा पॉईंट काय लिहायचं, ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. दोन्ही सायंटिस्ट मध्ये सेमच आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणलं की पहिला एलिमेंट हा सगळ्यात लाइटेस्ट एलिमेंट असतो. मग लाइटेस्ट एलिमेंट त्यावेळेस कोणता बनला, हायड्रोजन. लाइटेस्ट एलिमेंट कोणता बनला, हायड्रोजन. आणि थोडासा हेवी एलिमेंट त्यावेळेसचा जो आहे तो थोरियम. मग पिरियडिक टेबलची सुरुवात झाली कुठून, हायड्रोजन पासून, कारण तो सगळ्यात कसा आहे लाइटेस्ट एलिमेंट.
आणि थोडा हेवी एलिमेंट त्यावेळेसचा म्हणजे कोण आहे, थोरियम. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्या की पिरियडिक टेबल स्टार्ट होतो एकदम लाइटेस्ट एलिमेंट पासून आणि शेवट होतो एकदम हेवी एलिमेंट पासून. मग इथं थोडं शब्द बघा, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणलंय. टोबेरायनर मध्ये काय होतं, हे बघा यांनी काय सांगितलं, 8 एलिमेंट सोबत कम्पेअर केलं. प्रॉपर्टी एलिमेंटच्या हे ऍटॉमिक मासचा तर बेसिक प्रॉपर्टी आहेच आहे, पण 8 एलिमेंटचा एक ग्रुप केला नाही ना, या एलिमेंट या सायंटिस्टनी थोडस वेगळं सांगितलंय. काय वेगळं सांगितलंय बघूया आपण. 3 पॉइंट सेमच आहेत. कोणते म्हणत राहा ना. पहिला पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. दुसरा पॉइंट, ही अरेंज द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तिसरा पॉइंट, he started with the lightest element hydrogen and ended up with the thorium. ओके, क्लिअर आहे, काही अडचण. 3 पॉइंट सेम झाले. मग यांनी नेमकं सांगितलं काय, हे तर सगळं सेम होतं. ही फाउंड दॅट, त्यांना असं लक्षात आलं की एव्हरी 8th एलिमेंट, ऑक्टेव्ह मीन्स 8, एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर केमिकल प्रॉपर्टी विथ द फर्स्ट वन. काय म्हणलं बघा, लॉ बघा, एव्हरी 8th एलिमेंट हॅव सिमिलर प्रॉपर्टीज टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे पहिला आणि पहिल्या एलिमेंट पासून किंवा एलिमेंटच्या प्रॉपर्टी काय असतात, सेम असतात. अँड इट इज कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन पहिला 8th एलिमेंट आणि फर्स्ट एलिमेंट, यालाच नाव दिलं त्यांनी लॉ ऑफ ऑक्टेव्ह. काय म्हणलं बघा, एव्हरी 8th एलिमेंट हॅड अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, सिमिलर प्रॉपर्टीज टू द फर्स्ट वन. कळलं, एवढं लक्षात आलंय. काय काय म्हणले बघा, आता समजून घेऊ. आणि हे सगळं त्यांनी कम्पेअर केलं. आपले जे सप्तसूर असतात म्युझिक मध्ये, कोणते कोणते, जसं हे दिसलं का तुम्हाला, अजून थोडं मोठं करू काय हे, आता बघा दिसत असेल. सप्तसूर जे असतात, जसं सा, बघा इथं इथं आहे सा, इथं आहे रे, ग, म, प, ध, आ, रे, ग, म, प, ध, नि, सा. हे असे किती सप्त सूर आहेत है ना. आता ह्यांनी त्याच्यासोबत कम्पेअर केलंय, त्यांच्या भाषेमधलं आहे. तो रे मी फा सो ला ती, हे त्यांच्या भाषेतलं. आपल्या इकडलं सा रे ग म प ध नि सा, हे अशा सोबत कम्पेअर केलं. आता हायड्रोजन बघा, पहिला एलिमेंट झाला. हायड्रोजन कोणता पहिला, हे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हायड्रोजन आणि फ्लोरीन त्या प्रॉपर्टी काय झाल्या, सेम. आता लिथियम पासून 8वा एलिमेंट मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टी काय झाल्या, सेम. तसं बेरिलियम पासून 8वा एलिमेंट मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टी काय झाल्या, सेम. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 6 मध्ये जेवढे एलिमेंट आले तेवढ्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात. रे मध्ये जेवढे एलिमेंट आले तेवढ्यांची प्रॉपर्टी सेम. ग मध्ये म्हणजे एका नोटच्या अंडर जेवढे एलिमेंट आले तेवढ्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी कशा असतील, सेम. एव्हरी 8th एलिमेंट हॅव हॅड सिमिलर केमिकल किंवा सिमिलर प्रॉपर्टी टू द फर्स्ट वन. म्हणजे प्रत्येक एलिमेंट बघा रे, तसं सोडियम हा 8वा एलिमेंट आहे कोणापासून, लिथियम पासून. सोडियम पासून 8वा आहे पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमच्या प्रॉपर्टी काय झाल्या, सेम. तसं बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, स्ट्रॉन्टियम या सगळ्यांच्या प्रॉपर्टी काय झाल्या, सेम. म्हणजे एका नोटच्या अंडर जेवढे एलिमेंट आले तेवढ्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत. आलं का लक्षात एवढं. मग हे का इकडे बघा, ह्याला थोडस आपण याच्यामध्ये समजून घेऊ. थोडस आपण समजून घेऊया याच्यामध्ये. कोणतं, की लिथियम पासून मोजा. आता एक एक एलिमेंट घ्या, चालेल काय. अजून थोडं मोठं, वाऱ्याचं आवाज जास्त आहे, थोडं डिस्टर्बन्स आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये येते का नाही माहिती नाही,
पण पत्र्यावर थोडा आवाज होतोय त्याच्यामुळे घाबरल्यासारखं वाटतंय. ओके, समजून घेऊ. का रे, आता हे लिथियम पासून 8वा एलिमेंट सोडियम, बेरिलियम पासून 8वा एलिमेंट मॅग्नेशियम, बोरॉन पासून 8वा एलिमेंट अल्युमिनियम, कार्बन पासून 8वा एलिमेंट सिलिकॉन, नायट्रोजन पासून 8वा एलिमेंट फॉस्फरस, ऑक्सिजन पासून 8वा एलिमेंट सल्फर, फ्लोरीन पासून 8वा एलिमेंट फ्लोरीन. म्हणजे याचा अर्थ काय, पहिला एलिमेंट, कोणताही एलिमेंट मोजा, कुठलाही एलिमेंट घ्या, त्याच्यापासून 8वा एलिमेंट बघायचं, त्यांच्या प्रॉपर्टी कशा असतात, सेम. त्यांच्या प्रॉपर्टी कशा असतात, सेम. ओके ओके, इझी. ओके, चला आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये लिमिटेशन काय, आता काय बघितलं आपण, एव्हरी 8th एलिमेंट हॅड अ सिमिलर केमिकल प्रॉपर्टी विथ द फर्स्ट एलिमेंट. बरोबर, याच्यामध्ये डोबेरानाट्राइड्स मध्ये काही लिमिटेशन सुद्धा होते. मग ते डोबेरानाट्राइड्सचे लिमिटेशन थोडस न्यूलँडनी रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण न्यूलँड मध्ये पण काही लिमिटेशन आहेत. बघा रे, न्यूलँडचा जो लॉ आहे, न्यूलँडचा जो लॉ आहे तो कुठपर्यंत ऍप्लिकेबल आहे, न्यूलँड लॉ इज ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम. न्यूलँडचा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंत चालतो. आता मग ह्याच्यामध्ये काय सांगायचंय की न्यूलँडनी काय केलं, त्यावेळेस जेवढे एलिमेंट नोन होते, किती एलिमेंट नोन होते, 7/8 म्हणजे 56 एलिमेंट त्यावेळेस नोन होते. आणि त्या एलिमेंट म्हणजे 56 एलिमेंटचाच त्यांनी पिरियडिक टेबल बनवला. मग 56 7/8, 7 रो केले, 8 कॉलम केले, तर असं एक एक बॉक्स तयार होतोय आणि एका बॉक्समध्ये एक एलिमेंट असतो. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की काही बॉक्समध्ये येऊ का, इथं बघा रे, कोबाल्ट CO अँड NI, काही बॉक्समध्ये 2 एलिमेंट आले आणि इथं पण आले बघा CE अँड LA. कोबाल्ट, निकेल किंवा CE अँड LA हे जे काही एलिमेंट आहेत, एका बॉक्समध्ये एक यायच्या ऐवजी एका बॉक्समध्ये किती आलेले आहेत, 2 आलेले. हा एक ड्रॉबॅक आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत, पण कधी कधी ते असं होतंय की ते एकाच नोटमध्ये येतात. ही प्लेस द सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टी अंडर द सेम ऑक्टेव्स. म्हणजे काय, केमिकल प्रॉपर्टी डिफरंट आहेत, पण एखाद्या वेळेस असं होतंय की पहिला आणि 8वा एलिमेंट म्हणजे कॅल्शियमच्या पुढचे सगळे एलिमेंटच्या वेळेस काय होणार आहे, की एकाच नोटमध्ये आलेत, पण त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत, डिफरंट आहेत. कसं डिफरंट आहेत, एखादी एक्झाम्पल आपण समजून घेऊया. का रे, न्यूलँड लॉ मध्ये प्रोव्हिजन नव्हतं कशासाठी, की न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये त्यावेळेस 56 एलिमेंटचा पिरियडिक टेबल, जर 57 नंबरचा एखादा एलिमेंट तयार म्हणजे शोधून काढला तर त्याला पिरियडिक टेबल मध्ये कुठं बसवायचं, त्यासाठी न्यूलँड लॉ मध्ये काहीच प्रोव्हिजन. अजून काय सांगता येईल, आणि जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहेत त्यांच्या प्रॉपर्टी मात्र कोणासोबत मॅच होत नव्हत्या, त्यांच्या प्रॉपर्टी त्या पिरियडिक टेबल मध्ये बसत नव्हत्या. म्हणजे त्यावेळेस जेवढे 56 एलिमेंट होते त्यांना ते अरेंज करू शकले, पण काय प्रॉब्लेम झाला, नवीन डिस्कवर्ड जर झालेला एलिमेंट तो पिरियडिक टेबल मध्ये बसत नव्हता.